नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। लोकसभेचा निकाल आपल्या हाती आलेला आहे आणि महाराष्ट्रातील ज्या काही 8-9 हाय प्रोफाईल जागा होत्या, ज्या ठिकाणी दिग्गज मैदानामध्ये होते, त्यांची प्रतिष्ठा त्या ठिकाणी पणाला लागलेली होती, ते निकाल आपल्या हाती आलेले आहेत। ज्या काही हाय प्रोफाईल जागा होत्या त्यामध्ये बारामती, सातारा, शिरूर, माढा, बीड, कोल्हापूर, नगर आणि धाराशिव या व्यतिरिक्त रायगड, सिंधुदुर्ग अशा काही जागा होत्या। इथे कोण झालं बघणार आहोत। तर पहिली जागा आहे चंद्रपूरची, ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का लागलेला आहे। सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिष्ठा त्या ठिकाणी पणाला लागलेली होती, मात्र त्या ठिकाणी काँग्रेसच्या प्रतिभा दानोरकर या विजयी झालेल्या आहेत। पुढचा मतदारसंघ आहे बारामती, ज्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं। पवार विरुद्ध पवार असा सामना त्या ठिकाणी झालेला होता। सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे मैदानामध्ये होत्या आणि त्या ठिकाणी शरद पवार यांच्या सुकन्या सुप्रिया सुळे यांनी बाजी मारलेली आहे, त्यांचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे आणि अजित पवारांचा पराभव झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही। त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे शिरूर, ज्या ठिकाणी अमोल कोल्हे हे शरद पवार गटाकडून मैदानामध्ये होते, तर शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार गटाकडून मैदानामध्ये होते। ऐन वेळेवर त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेतून अजित पवार यांच्या चिन्हावर निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला। त्या ठिकाणी अतिशय अटीतटीची लढत आपल्याला बघायला मिळाली, मात्र विजय जो आहे तो अमोल कोल्हे यांचा त्या ठिकाणी झालेला आहे। त्यानंतर माढ्यामध्ये देखील अटीतटीचा सामना होता, प्रतिष्ठा पणाला लागलेली होती रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची आणि धैर्यशील मोहिते पाटील यांची, मात्र त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून मैदानामध्ये असलेले रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झालेला आहे आणि शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे। त्यानंतर कोल्हापूरमध्ये देखील अटीतटीचा सामना होता, प्रतिष्ठेची लढाई त्या ठिकाणी होती। शाहू महाराज छत्रपती हे काँग्रेसकडून मैदानामध्ये होते, तर शिवसेना शिंदे गटाकडून संजय मंडलिक मैदानामध्ये होते। शाहू महाराजांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली होती आणि त्या ठिकाणी त्यांचा विजय झालेला आहे। शाहू महाराज छत्रपती कोल्हापूरचे खासदार झालेले आहेत। धाराशिव मध्ये देखील अतिशय अटीतटीचा सामना होता, प्रतिष्ठा पणाला लागलेली होती। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अर्चना पाटील मैदानामध्ये होत्या, त्यांचा त्या ठिकाणी पराभव केलेला आहे। ओमराजे नाईक निंबाळकर यांनी आपला स्वतःचाच जो रेकॉर्ड होता तो मोडत 2 लाखांपेक्षा अधिक मताधिक्यानं त्या ठिकाणी ओमराजे नाईक निंबाळकर विजयी झाले आहेत। त्यानंतर साताऱ्यामध्ये देखील अतिशय अटीतटीची लढत होती, या ठिकाणी शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे विजयी होतील अशी शक्यता वर्तवली जात होती। सुरुवातीला ते आघाडीवर देखील होते, त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल देखील सुरुवातीला उधळला होता, मात्र जशी जशी मतमोजणी समोर होत गेली तशी उदयनराजे भोसले यांची लीड जी आहे ती वाढत गेली आणि भारतीय जनता पार्टीकडून मैदानामध्ये असलेले उदयनराजे भोसले यांनी शेवटी आपली प्रतिष्ठा जी आहे ती जपलेली आहे असं म्हणायला हरकत नाही आणि या ठिकाणी उदयनराजे भोसले यांचा विजय अखेर झालेला। त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामधून नारायण राणे जे की भारतीय जनता पार्टीकडून मैदानामध्ये होते आणि विनायक राऊत जे की ठाकरेंच्या शिवसेनेकडून मैदानामध्ये होते, त्यांना त्या ठिकाणी पराभूत व्हावं लागलेला आहे, पराभव स्वीकारावा लागलेला आहे आणि नारायण राणेचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे। त्यानंतर नगरमध्ये ज्या ठिकाणी सुजय विखे पाटील आणि निलेश लंके या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती, त्या ठिकाणी निलेश लंकेचा विजय होईल अशी जवळपास शक्यता आहे, कारण 10 ते 12 हजार मतांनी ते आघाडीवर आहेत आणि सुजय विखे पाटील हे पिछाडीवर आहेत। आघाडी पिछाडी असं त्या ठिकाणी सुरू आहे, मात्र सुजय विखे पाटील यांचा पराभव होईल आणि निलेश लंके जिंकतील, जवळपास त्यांचा विजय निश्चित मानला जातोय। तर अशा प्रकारे महाराष्ट्रातील या हाय प्रोफाईल जागांचा निकाल आपण बघितलेला आहे। या व्यतिरिक्त तुमच्या मतदारसंघामध्ये कोण निवडून आलेला आहे, तुमचा खासदार कोण आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।